वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहार धवलाया शुभ्रवस्त्रामृता या वीणा वरदण्डमण्डितकराया श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिविरदे त्वयि सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। मूकं करोतु वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिः यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्तदेवे सवै वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदै गायन्त्यं सामगा। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्त्यं योगिनो यशातं न विदुस्रासुरगणा। देवाय तस्मै नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे तया ठविता ईश्वरासी तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं। मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायणगिरे ब्रह्मा स्वरूपं। नमो नारायणगिरे ब्रह्मा स्वरूपं। नमो नारायणगिरे ब्रह्मा स्वरूपं। विठाला 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 विठाला। श्रावण मास निमित्ताने ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा आपली चालू आहे आणि हरिहर केशव गोविंद महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आता हा महिना आपला चांगल्या प्रकाराने पार पडला। चांगल्या प्रकाराने उत्सव, चांगल्या प्रकाराने सकाळचा नामघोष, प्रहार, काकडा, भजन, सर्व गोष्टी भगवंताच्या कृपेने पार पडल्या। त्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग घेतला आणि
भगवंताचं हे कार्य जे आहे हे पुढं नेण्याचं काम आपण करतोय. त्यांच्या पुण्याशी नाही गणना. आपण तर निष्कामच आहे, आपलं पुण्य नाही का. देवाने द्यायला पाहिजे, फक्त त्याची कृपादृष्टी आपल्यावर झाली पाहिजे आणि त्याच्या कार्यामध्ये सहभागी व्हायचं. निष्काम म्हणजे त्याला काय मिळतं हे पाहायचं नाही. हे मिळालं तर मग करायचं, नाही मिळालं तर मग काय नाही, असं नाही. निष्काम सेवा ही तुमची आहे, पण ती सेवा भगवंत करतो, देतो. कुठंतरी काहीतरी देतो ब देव, ते वायाला जात नाही. केलेलं कर्म फुकट जात नाही. पण त्या कर्माचं भगवंतानेच सांगितलेलं आहे की नको मागू फल, तू करत राहा, फक्त तुला बरोबर प्राप्त होईल. ते मागू नको, मागण्याचा अधिकार नाही, घेण्याचं नाही असं नाही. देवाने जे दिलं ते घ्यायचं, कारण की चरितार्थ आपला सगळा त्याच्यावरती असतो ना. शेतकरी जर म्हणलं मला नको, मग फळच मागायचं नाही, नुसतं पेरीत राहिला. पण मागू नको फळ. पण देवाने जर त्याच्यामध्ये दिलं त्याला, तर ते काय फेकून देणार आहे का तो? ते त्याला घ्यावंच लागतं. घेण्याचं अधिक घे, जेवढं दिलं तेवढंच घे. यावर्षी तुला एवढं देईन, पुढच्या वर्षी जास्तही देईन एखाद्या वेळेस, काय सांगते तर. म्हणून संतुष्ट सततम योगी येतात. संतुष्ट राहत नाही, संतुष्ट राहा त्याच्यामध्ये. अलग हे भगवंत सांगतो. आपण काल घेतलं होतं 15वा घेतला होता श्लोक. यस्मान्नो दुजेते लोको लोकांनो दुजेते जया हर्षमर्ष भयोदुगीर मुक्तो यस सचमे प्रियः. तो जो पुरुष आहे, जो भक्त आहे, तो भक्त हर्ष, क्रोध, भय, खेद यांनी युक्त असतो. सगळं त्याच्यापासून लांब पळून गेलेलं असतं, काही राहत नाही त्याचं. तो काय करतो? फक्त भगवंताचं नामस्मरण चिंतन, भगवंताच्या पायावरती त्याची श्रद्धा आहे. त्याला बाकीचा कुठलाही उद्वेग नसतो, खेद नसतो, कशाचं भय नसतं. सोळावा श्लोक जो आहे, या 16व्या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला उपदेश करतायत. अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतम व्यतः सर्वारंभ परित्यागी योमद भक्त समे प्रियः. अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो, काय आहे ते? देहाधिकासाठी ज्याची अत्यंत अपेक्षा, म्हणजे आता गरज आहे आपल्याला. गरज हा शब्द प्रत्येकाच्या बाबतीत लागू. प्रत्येकाला गरज असते, प्रत्येकाला अपेक्षा असते. काय मग अपेक्षा कसली आहे? प्रत्येकाला अन्न आहे, जेवायला तर लागतं ना रोज, आहे का नाही? सकाळी उठल्यापासून पुढचं जे होतं ते काहीतरी पोटात गेलं पाहिजे.
आणि मग पहिलं दूध घेणार किंवा चहा घेणार, काहीतरी घेणार. नंतर आहे का काही नाश्ता, नंतर आहे का काही जेवण बिवण. अंगावर घालण्यासाठी वस्त्र, अनेक गोष्टींची अपेक्षा दिवसभरात असते आणि त्याच्यासाठी घर असतं. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार, याच्यातल्या ते सगळ्या अनेक गोष्टी येत असतात. याची गरज, त्याची गरज, त्याची गरज, त्याचं पाहिलं आपल्याला मिळालं पाहिजे, याचं पाहिलं आपल्याला मिळालं पाहिजे, असं असलं पाहिजे, तसं असलं पाहिजे. गरज माणसाच्या संपत नाही. पण हा जो पुरुष आहे, हा पुरुष कसा असतो, अनपेक्ष असतो. अनपेक्ष म्हणजे काय, कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही. सकाळी चहा मिळालं तर मिळालं, नाही मिळालं तर मिळालं. नाश्ता मिळालं तर मिळालं, नाही मिळालं तर मिळालं. आत्राय पांघरायला कपडे मिळाले, मिळाले, नाही मिळाले, नाही मिळाले. घर मिळालं, मिळालं, नाही मिळालं, मिळालं नाही. काही कोणी काही दिलं, नाही दिलं, नाही दिलं. म्हणून तुम्ही म्हणाल जीवन त्याचं चालतं कसं, कसं जीवन चालतं. त्याने जन्माला घातलं ना, तो चालवणारा कोण आहे. हा, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, सगळं करणारा तो भगवंत आहे की नाही. मग तो जर सगळं करणार आहे तर आपण चिंता करायची कशाला. फक्त आपण काय करायचं, श्रद्धा ठेवायची भगवंतावर आणि श्रद्धा ठेवून त्याचं नामचिंतन करा श्रद्धेने. श्रद्धावान लभते ज्ञानम. त्याच्यावर सगळं सोपून द्या भगवंतावर. हे तुझ्यावर सोपवलं, तुझं नामच म्हणलं चिंतन. मग ते ज्ञान त्याला प्राप्त होतं, तोपर्यंत नाही होणार. म्हणून तो पुरुष जो आहे तो अनपेक्ष आणि सुचिर दक्ष, शरीर शुद्ध असणारा, त्याचं मन सुद्धा शुद्ध असतं, त्याचं चित्त सुद्धा शुद्ध असतं आणि शुद्ध पवित्र अनेक कर्तव्य त्याला प्राप्त झालेले असतात. आणि त्यांना बरोबर जाण्यास समर्थ, मग मित्राधिकांचा पक्ष न घेणारा, निपक्षपात निर्भय या लोकांच्या व परलोकाच्या फलासाठी केल्या जाणाऱ्या सर्व कर्मांचा त्याग करणारा, सर्व सकाम कर्मे सोडणारा असा जो देव म्हणतात, जो माझा भक्त आहे. एक शब्द आलाय त्याच्यामध्ये, तुमच्या लक्षात नसेल आला. सर्व कर्मामध्ये एक शब्द आलेला आहे. सकाम कर्म आणि निष्काम कर्म कोणतं आहे. सकाम कर्म म्हणजे काय, हेतू ठेवून करणं, याच्यात एवढं मिळेल हेतू ठेवून करणं. आणि निष्काम म्हणजे हेतू ठेवायचं नाही. आता महिनाभर टाळं वाजवले, विना घेतला सगळा, देवा आता काहीतरी द्यावा मला, हा हेतू नाही ठेवायचा आहे की नाही. काहीच हेतू नाही ठेवायचा.
तुला जसं ठेवायचं तसं ठेव. तुझं नामस्मरण चिंतन केलंय, तुला कृपा करायची तर कर, नाही तर करू नको. आमचा कुठलाही हेतू नाही, आम्ही फक्त तुझी सेवा करतो निष्काम, त्याला निष्काम म्हणतात बरं का. महिन्याला 5,000 दिले तर मी येईन, नाही तर येणार नाही. रोज बांधून घेतलं का आपण? नाही, आपण कुठलाही रोज बांधून घेतलं नाही. ती निष्काम भक्ती तिला म्हणतात. आणि रोज बांधून घेतलं तर त्याला सकाम भक्ती म्हणतात. मग देव काय म्हणतो? जो निष्काम भक्तीमध्ये माझं स्मरण करतो, माझं चिंतन करतो, म्हणजे काहीच न घेता, कुठल्याही प्रकारचा न ठरवता, कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा न करता, त्याच्या बुद्धीत सुद्धा येणार, त्याच्या मनात सुद्धा येणार नाही आपल्याला हे मिळालं पाहिजे म्हणून. आणि सर्वांच्या बरोबर सारखा राहणारा, पक्षपात न करणारा. पक्षपात नाही करायचा. धार्मिक बाबतीत सुद्धा पक्षपात करायचा नाही. पक्षपात म्हणजे काय? द्वैत, दुजाभाव, हे असं आहे. ठीक आहे, अरे पण ते देवाचंच आहे ना, आहे का नाही? ते तसं आहे, ते नाही. अरे पण ते देवाचं जर असेल, भगवंताचंच आहे ना, कार्य आहे ना, चांगलंच कार्य आहे ना, मग चांगल्या कार्यामध्ये पक्षपात करायचं नाही. कोणी चांगलं कार्य करत असेल तर त्याला उलट सहकार्य करणार, त्याच्यात जाणार. त्याच्या ठिकाणी द्वैत भाव नसतो. आणि कार्य जर चांगलं नसेल तर तिथून अलिप्त होणारा, त्याच्यापासून दूर जाणारा, त्याच्यापासून लांब जाणारा. म्हणून कर्म जे आहे ते कर्म चांगलं असावं आणि चांगल्या कर्मामध्ये सर्व सहभागी व्हावं, असं आहे. म्हणून परलोकाच्या फलासाठी केल्या जाणाऱ्या सर्व कर्मांचा त्याग. लोक म्हणते ना, आता तू जे कर्म करतो ना ते तुला वर उपयोगीला येईल म्हणून करतो का आपण? उपयोगीला येऊ नाही येऊ, पण जे काम आपलं आहे ना ते काम आपण करतो ना. काय काम आहे? भगवंताची सेवा करणं, ते चालू आहे ना. पण त्या परलोकात आपल्याला असं होईल, स्वर्गात जाता येईल, अमकं होईल, तमकं होईल म्हणून जर करत राहिला तर ती एक फलाची अपेक्षा झाली. अपेक्षा ठेवून केलेलं काम झालं ते. बरेचसे लोक म्हणतात, हो हे असं केलं का पुण्य होईल, स्वर्गात आपल्याला चांगलं होईल म्हणून आपण मग ते देवाचं केलं पाहिजे, देवळात गेलं पाहिजे, दर्शन केलं पाहिजे, देव पुण्य करतो, देव कृपा करतो. आजकाल सगळीकडे असंच आहे. जिथं मिळेल ना, असतील शीत तर हा बरे का नाही, आहे का नाही? म्हण असतील शीत तर जमतील भूत. मी त्याही सांगितलं की तुम्ही 500चे नोट घेऊन बसा पुरं, जो दर्शन करीन त्याला 500 रुपये. अहो इथं जागा पुरण का? सकाम झालं ते. करा नामस्मरण 500 रुपये, नामस्मरण 500 रुपये. तो करू न करू 500 रुपये मिळतात ना बाबा. निष्काम इथं काही मिळणार नाही हो, इथं चहा मिळणार नाही, काहीच मिळणार नाही तुम्हाला. इथं बसा फक्त नामस्मरण चिंतन करीत, ध्यान करीत बसा. आणि 1 तासभर झालं का देवाचं दर्शन करून निघून जा. निष्काम. कोणा उद्योग सांगितलं 5 मिनटं देवाजवळ उभं राहायला आम्हाला वेळ नाही.
मग हे आमिष असतं, थोडं आमिष देवासाठी, त्यालाही पुण्य मिळावं हे व्हावं. मग अन्नदान ठेवा की त्या आमिषानं आहे त्या भजनासाठी भगवंताचं नामस्मरण त्याच्या कानावर पडून चला जाऊ द्या. सकम का होईना. मग आता काही काही गोष्टी सकमता बी राहावं लागते, ठेवावी लागतो. मग तो प्रसाद निदान देवाच्या नावाचा प्रसाद खाऊन तरी त्याची बुद्धी शुद्ध होईल. चल जाऊ द्या. काही काही ठिकाणी मी सांगितलं की काही असे मोठे मोठे आश्रम आहेत की तिथं त्यांना रोजाने लोक लावतात, बसा नामस्मरण करा, चिंतन करा, घ्या 500 रुपये, तासभर बसा. देतात लोक, पैसे देतात, ते बी नामस्मरण करतात, चिंतन करतात. काय होतं सकाममधून सुद्धा काय होतं की निष्कामतेकडे माणसं जातात. मग त्याच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडतो, त्याच्यामुळे की नाही हे काम चांगलं आहे. भगवंताचं नामस्मरण, चिंतन, सत्कर्म करणं, आपलं जे आपण जे काम करतो ते सत्याने करणं, खोटं करायचं नाही, खोटं बोलायचं, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह व्रत आहेत. हे काय त्याला कळायला लागतं. थोडंसं काम पण करावं लागतं. लहान मुलाला जसं गोडी लावावं लागते, शाळेमध्ये जातो अभ्यास करत असताना त्याला गोडी लावावं लागते. घरी आल्यावर आई म्हणेल तू आता जर हे काढलं ना तर तुला 5 रुपये देईन बरं का. मग ते लिहून दाखवतं आईला. मग आई म्हणते घे 5 रुपये. मग ते जाई ना का 5 रुपये, पण तू करतो ना चांगलं काम, लिहितोय ना. सकामताकडे सुद्धा ते सुद्धा महत्त्वाचंच आहे. पण ज्यावेळेस त्याला सगळं करतं त्यावेळेस तो निष्काम करायला लागणार नाही. आपल्याला हितच आहे याच्यामध्ये, आपल्या हितच आहे ते. भगवंताची कृपा होते ते सांगितलेलं आहे. म्हणून माऊली म्हणतात, देवाने तर सांगितलं की तो भक्त मला प्रिय आहे, अशा प्रकारचं आत्तापर्यंत सांगितलंय. तर माऊली काय म्हणतात, जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा, सुखाशी चढावा जयाचे आसने. अर्जुना, निरपेक्ष जो असतो, कुठल्याही प्रकारची इच्छा करीत नाही, आहे का नाही, त्याच्या मनात थोडी सुद्धा इच्छा नसते. अपेक्षे नाही रिगावा, सुखाशी चढावा जयाचे आसने. त्याची जी वृत्ती आहे, चित्तवृत्ती आहे, ती कशी असते वृत्ती, त्याच्यामध्ये नेहमी सुखाची भर पडत असते. त्याला अमृतानुभव मिळतो त्या नामातून, त्याच्यातून अपेक्षा न ठेवल्यामुळं. मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर, परी वेचे लागे शरीर ते गावी. काय अर्थ होतो याचा, काशी होय कीर, मोक्ष प्राप्ती आपल्याला झाली पाहिजे. याच्यासाठी माणसं काय करतात, काशीला जातात का नाही. मग काशी काय आहे, मोक्ष देण्याबाबत प्रख्यात आहे काशी क्षेत्र, आहे का नाही. पण नुसतं इकडं राहिलं आणि नुसतं म्हणतो नाही नाही काशीला गेलं तर मोक्ष मिळेल काशी. अहो तिथं शरीर ठेवावं लागतं. शरीर ठेवावं लागतं म्हणजे काय, मरावं लागतं तिथं जाऊन. मग तो पापी चांडाळ का असा ना,
बरोबर आहे तुम्ही म्हणता ते. एक जण माणूस होता, तो म्हणाल चला आता जाऊ दे, आपण लय पाप केलेले आहेत. आता हे पाप फेडायचं कसं? मोठा त्याला नंतर पश्चाताप येतो पापाचा. प्रत्येक माणसाला येतो तो. पाप केल्यानंतर पश्चाताप येतो. आणि पाप फेडायचं कसं? ते पूर्वी म्हणायचे मांजर मारली काशीला जायचं. आहे की नाही? त्याला पश्चाताप आला. आता वाईट झालं आपल्या हातून बऱ्याच घडलं. लोकांचं लय वाटोळं केलं, चांगलं नाही केलं कोणाचं. मग करायचं काय? आता मरायचा समय आला. ते घरच्या लोकांना म्हणाल चला मला घेऊन. लोक म्हणे काय उद्योग चालले म्हणे, आम्ही आता हे सगळं हे सोडून द्यायचं, तुला तिथं काशीला घेऊन जायचं. नाही नाही म्हणे मला काशीलाच घेऊन चला म्हणे. आता मरणार आहे म्हणे 2-3 दिवसात. तर त्याच्या आधी जर समजा काशीत नेलं, मला ठेवलं, तिथं मेलं तर मला मोक्ष तरी मिळेल. घरचे लोक म्हणले चला 4-2 दिवस काय हरकत नाही, आता हा जाणारच नाही, इथंही मरायचा. तिथं गेल्यावर मिळालं तर गेल्याबरोबर जरी मिळाला तरी काय हरकत आहे का? हो काका, मोरे काका, इथं मरणार आहे, इथं तर काही झालं मोक्ष मिळणार नाही. पण तिथं गेलं, नेलं, ठेवलं आणि लगेच मिळाला तर मोक्ष तरी मिळेल. त्याला आपला ऐक नाही, आपलं करतं त्याला. तो म्हणतोय ना त्याला नेऊन. ते तिथं गेले, खोली घेतलं, त्याला तिथं ठुला, खात नाही पित नाही, काही काय नाही काय नाही. आता मरण, मग मरण, आता मरण, काय नाही. तिथं गेल्यावर ते सावध झालं. खायला प्यायला लागलं, सगळं झालं. लोक म्हणे काय सुधारलं म्हणे, इथं मरण म्हणून आणलं. लोक म्हणे आता लय चांगला झाला, महिनाभर तिथं राहिले, मेलं नाही. आणि पुन्हा घेऊन आले घरी. घरी आणलं, दुसऱ्या दिवशी मिळालं. मग आता बघ आहे काय प्रारब्ध आहे. मोक्ष मिळावं म्हणून काशीला गेला. तिथं देह ठेवावं लागतं, तिथं जावं लागतं, मरावं लागतं. काही मरायला जातं पण मरत नाही. तिथं इकडे येऊन मरत येत. तिथे त्याचा प्रारब्धाचा भाग येतो सगळा, आहे की नाही? आपण त्याला प्रारब्ध म्हणतो. म्हणून मोक्ष देऊनी उदार काशी ओळखीर परिवेचे लागे शरीर तैठ आहे. तिथं शरीर ठेवावं लागतं. माऊली म्हणतात हिमवंतू दोष खाये परी जीविताची हानी होय तैसे सुचित्व नोहे सज्जनांचे. असे म्हटलं जातं की हिमालय पर्वत आहे, हिमवंत दोषी खाय. दोषी काय म्हणजे दोष नाहीसे होतं. हिमवंत हिमालयावर गेला, पर्वत चढला, नाही स्वर्गाचा रस्ता तिकडून नाही. जसं आपण वर चढत चढत जाऊ तसं आपले दोष नाहीसे होत जातात. पांडव सुद्धा त्याच मार्गाने गेले स्वर्गाला. तो स्वर्गाचा रस्ता तिकडून आहे म्हणतात, असं शास्त्र सांगतं आपलं. तर माऊली म्हणतात हिमवंतू दोष खाये परी जीविताची हानी होय. हिमालयावर गेल्यावर दोष नाहीसे होतात असं म्हणतात. नाही काय, क्षालन होतात, नाहीसे होतात. पण तिथं गेल्यानंतर तिथलची जी हवामान आहे हे तुला सहन होईल का? नाही का? परी जीविताची हानी होय. या वातावरणात सहन होईल का तुला आता? ठीक आहे. मग जीविताची हानी होते तिथे, दोष जातात, मग ते सहन होईल का? अवघड आहे. तैसे सुचित्व नोहे सज्जनांचे. तसं काय आहे? परंतु जे सज्जन आहेत या सज्जनांच्या त्यांच्यापासून जीवाची हानी न होता विपन्नता प्राप्त होते. सुचित्वे सुची गंगा होय आणि पापताप ही जाये परी तेथे आहे बुडणे एक.
आंघोळीच्या आधी आपण म्हणतो ना, आंघोळीला पाणी घेतलं का एक तांब्या डोक्यावर ओतला का, गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधी कुरु. गंगा सिंधू सरस्वती जमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयो महेंद्रतनया चर्मणवती वेदिकाची प्रावेत्रवती महाकृष्णती जाता गया गंडकी पूर्णा पुण्यजलै समुद्रसहिता कुर्वन्तु मे मंगलम. नमामि गंगे तव पादपङ्कजं सुरासुरविन्दते दिव्यरूपं भक्तिं च मुक्तिं च दास्यति नित्यं भावानुसारेण न सदा नराणाम्. सगळ्या नद्यांचे नावं घेतो आपण, जेवढं घेतात तेवढ्या नद्यांचं नावं घेताना तुम्ही आंघोळ करताना तेवढ्या नद्यांच्या पाण्याने स्नान केल्याचं पुण्य पावतो. शुचित्वे शुची गंगा होय. ठीक आहे, पावन करणाऱ्या गंगेचं पाणी कसं आहे, अत्यंत पवित्र पाणी येते गंगेचं पाणी. नुसतं गंगा गंगा म्हणून जरी पाणी घेतलं तरी गंगेचं स्नान होतं. वाचे स्मरता गंगा गंगा, नुसतं वाचने गंगा जरी म्हणलं सकळ दोष जाती भंगा, एकही दोष राहत नाही नुसतं गंगा गंगा म्हटलं तरी. इतकी पवित्र ती गंगा आहे. तिचं पाणी अंगावर, गंगा गंगा म्हणून पाणी अंगावर घेतलं तरी ते शरीर पवित्र होतं, सगळे दोष जाते निघून. म्हणून त्या गंगेमध्ये जर स्नान केलं तर पाप ताप जे आहेत शरीराचे हे सगळे नाहीसे होतात. ठीक आहे, मग जा आणि गंगेत बुडी मारा. ठीक आहे, म्हणून गेला उडी मारली, बुडी मारली. बुडून मारण्याची भीती आहे ना, आहे का नाही? पाप दोष जातात पण बुडून मारण्याची भीती आहे का नाही? म्हणून लई खोल पाण्यात जाऊ नका. कडेला स्नान करा, बुडी मारा आणि बाहेर निघा, आहे की नाही? घरी दररोज स्नान करताना गंगेचं नामस्मरण करा, चिंतन करा. खोलिये पारून निजे तरी भक्ती न बुडीजे, रोकडाजी लाईजे न मरता मोक्षू. काय म्हटलंय? खोलिये पारून निजे, ही भक्तिरूप नदी आहे. आपण जे नामस्मरण चिंतन करतो भगवंताचं, भजन कीर्तन प्रवचन, भक्तीमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत ते देवाची पूजा अर्चा सगळ्या गोष्टी, ही भक्तिरूप काय आहे? खोली आहे असं म्हटलं. ही अपार आहे. पण या अपार खोलीच्या मार्गाने, भक्तिरूपाच्या मार्गाने जो मनुष्य जाईल त्याचं काय होतं? तो काही बुडत नाही, त्याची प्राणहानी होत नाही. तरी भक्ती न बुडीजे, रोकडाची लाईजे न मरता मोक्षू. त्याला अविच्छिन्न मोक्ष जो आहे तो अविच्छिन्न मोक्ष प्राप्त होतो. संताचेनी अंग लगे, पापाते जीव पडे गंगे, तेने सत्संगे सुचित्व कैसे. ज्या संतांच्या समागमाने गंगेचं पातक नाहीसं होतं, गंगा नदीमुळे आपलं पातक नाहीसं होतं. पण गंगेचं पातक, गंगेमध्ये जे पातकं धुतली जातात,
आपण गंगेला स्नानाला गेलो म्हणजे आपलं पातक धुतलं गेलं. कुठं गेलं ते? गंगेतच राहील ना, पाण्यामध्ये. मग गंगा शुद्ध झाली का अशुद्ध झाली? आपल्या पातकाने गंगा अशुद्ध झाली. आपली पातकं त्याच्यात पडली. मग गंगा कशाने शुद्ध होते? हा, त्याला काय फिल्टर नाही लावलेलं आहे का? राम, फिल्टर आहे का त्याला गंगेला? हे आता पातक बाजूला निघतील फिल्टरमधून, असं आहे का? नाही आहे. गंगेला जर साधू मुनी भक्त हे जर स्नानाला जर गेले तर त्या गंगेचं पातक धुतलं जातं. म्हणून गंगा स्वतः त्या साधू मुनींचं ची सेवा करते. गंगा काय करते? साधूची सेवा करते. ध्यानी जपी जे आईवडिलांची सेवा करतात त्याची सेवा गंगा करते. उदाहरण आहे आपलं रोहिदास सांबार. असं त्याने जर पुंडलिकाजवळ 1 रुपया दिला ते टाकलं, ती प्रकट झाली. रुपया घेतला, कथा मोठी आहे. कोणी घेतला? गंगेने घेतला तो रुपया आणि कणं दिलं, कंगन दिलं. ते कंगन नंतर त्याने विकलं, पैसे आले, राजाकडे गेलते, पुन्हा त्याची चौकशी. मोठा भाग आहे. पुन्हा गेले सगळे काय, पुन्हा दुसरं कंगण दे म्हणजे माझ्याकडं नाही म्हणे. त्या बाबाने रुपया दिला होता, तो गंगेत टाकला, गंगेनं मला कडं दिलं. मग आता दुसरं कुठं म्हणजे चला त्या बाबाकडं. मग कोणाकडं? रोहिदास सांबाराकडं आले. त्याची भक्ती शुद्ध होती आईवडिलाची. सांबार होता, कातडी कापणारा, चपला तुमच्या तयार करणारा, तुमच्या पायाला थंडावा देणारा. पण भगवंताची भक्ती म्हणजे आईवडिलाची भक्ती होती त्याची. शेंडीला असं बांधलं होतं माझं दाव, आणि आतमध्ये खिडकीतून आतमध्ये दावं गेलं, बाहेर तो काम करायचा. असं हल्लं की ते आईवडिलाला धोका बसायचा. आतमध्ये चोपाळ्यावर आईवडील ठेवले होते, त्यांना धोका बसायचा. इतकी भक्ती श्रेष्ठ होती. त्याने त्या सांबार कुंडात रुपये टाकल्याबरोबर त्याच्यातून गंगा प्रकट झाली. आहे का शक्ती कोणामध्ये एवढी भक्ती आहे का? अशी भक्ती लागते. म्हणून भक्त जे आहेत, खरे भक्त जे आहेत, त्या भक्तांच्या दर्शनाने गंगा पुनीत होते. येताना कुकुटमुनीच्या आश्रमामध्ये आला, झोपला रात्री, पहाटे उठला, काळ्या कबींना स्त्री आतमध्ये जाताना दिसल्या. कोण बाहेर आले वय आश्रमात आतमध्ये? पाहिलं त्याने गेले आतमध्ये. त्या बायांनी सगळं झाड लोट आश्रमाची केली, सगळी स्वच्छता केली आश्रमाची, आणि त्या तेजस्वी झाल्या. पुन्हा इतकं तेज त्या बायांना आलं. तू म्हणालो काय बाय, आता आतमध्ये जाताना काळ्या कमी नव्हत्या, बाहेर येताना एवढं गोऱ्या झाल्या, कसं काय चांगल्या तेजस्वी झाल्या. काय भानगडे, जादूची गांडी फिरली काय? पण तो म्हणत हो थांबा, कोण आहे तुम्ही? आतमध्ये कशाला गेला होता? त्याने पुंडलिकाला सांगितलं त्या बायांनी, अरे आम्ही गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, नर्मदा, कावेरी, शरयू, महेंद्र तनया, चर्मणवती, वेदिका, क्षिप्रा, वेत्रवती, महासुरनदी, ख्याता, गया, गंडकी, या सगळ्या नद्या आहेत आम्ही. मग इकडं कशाला आला होता? म्हणे जे लोक आमच्यामध्ये दररोज पाप टाकतात, दररोज स्नान करतात, त्या पापाने आम्ही काळ्या होतो. ते पाप आम्ही घेतो त्यांची. पण या कुकुट ऋषीच्या आश्रमात येऊन सेवा आम्ही केली,
की आम्ही पुण्यवान होतो, आमचं पाप ताप सगळं धुतलं जातं, पुन्हा तेज आम्हाला प्राप्त होतं. ऋषीमुनींची सेवा केली पाहिजे, साधूची सेवा केली पाहिजे. साधूला नाव ठेवू नका, सेवा करा भगवंताची. कारण की त्याच्यामुळं आपले पाप ताप सगळे नाहीसे होतात. गंगेचं होतं तर मग आपलं जायला काय हरकत. ठीक आहे. संतांचे नी अंग लगे म्हणून म्हटले, अंग लगे. अंग लगे म्हणजे समागम. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. म्हणून संतांचं समागम ठेवा, तुमचे दुःख दूर होतील आपोआप. पण आपल्याला संत आवडत नाही. मग पापाते जिणे अंगे तेने संत संगे सुचित्व जैसे. पवित्रता प्राप्त होईल का नाही होईल कशाला विचारायला पाहिजे, होईलच. म्हणून असो जो ऐसा सुचित्वे तीर्थी सुवाक्षा, जेणे उल्लंघ विले दिशा मनोमळ. म्हणून जो साधू आहे, म्हणून असो जो ऐसा, ऐसा म्हणजे याप्रमाणे. म्हणून जो याप्रमाणे आहे, जो साधू आहे, त्या साधूचं काय करायचं आहे तर त्या साधूची सेवा करा, त्याची संगती धरा, संत समागम धरा. संत समागमाने काय होईल तर आपली बुद्धी शुद्ध होईल, आपलं चित्त शुद्ध होईल. आणि चित्त एकदा शुद्ध झालं, मन एकदा शुद्ध झालं की मग बाकीच्या गोष्टी शुद्ध व्हायला वेळ लागत नाही. आणि ते शुद्ध झाल्यावर चित्त शुद्ध जरी शत्रू मित्र होती, व्याघ्र न खाती सर्पतया, मग त्याला कसलीच भीती नाही. आपला शत्रू सुद्धा आपला मित्र होतो. आपण म्हणलं आपलं शत्रू आहे माझा, असं आहे तसं आहे. मग तुझं चित्त शुद्ध कर, भगवंताची भक्ती कर, नामस्मरण कर, चिंतन कर. तुला जगात कोणी शत्रू राहणार नाही. जगातील सर्व शत्रू तुझे मित्र होतील, शत्रू मित्र होतील. व्याघ्र न खाती सर्पतया, त्याला वाघाची भीती नाही, सर्पाची भीती नाही, काय होत नाही. साप डासला त्याला तरी काही विष चढत नाही. हो, अनुभव आहे, माझा स्वतःचा अनुभव आहे. वाघ जवळून गेला तर त्याला खात नाही. एकाच ऋषींच्या आश्रमामध्ये वाघही राहतो, हरिण राहतं, ससे राहतात, कुत्रे राहतात, मांजरं राहतात, पण ते एकमेकाला काही करत नाही. त्यांचं चित्त शुद्ध होऊन जातं साधूच्या आश्रमामध्ये, ऋषीच्या आश्रमामध्ये. कारण की त्यांचं चित्त काय आहे, त्यांचं चित्त शुद्ध आहे. आणि ज्याचं चित्त शुद्ध आहे तिथे सर्व दोष नाहीसे होतात. तिथं काम राहत नाही, क्रोध राहत नाही, लोभ राहत नाही, मोह राहत नाही, मद राहत नाही, मत्सर राहत नाही. षड्रूप त्याच्यापासून लांब पळून जातात आणि सर्व एकरूप होतं. माऊली म्हटले की हे विश्वाचे माझे घर, हे सगळ्या विश्वाला माझं घर माऊलींनी म्हटले. त्यांनी म्हटलं नाही का तो वेगळा आहे, हा वेगळा आहे, मग मी वेगळा आहे, माझा धर्म वेगळा, त्याचा धर्म वेगळा, त्याचं वेगळं, असं म्हटलेलंच नाही. भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलं, सर्व धर्मान परित्यज्यम मामेकम शरणम व्रजः. काय घेणं पडलं तुला बाकीच्या गोष्टींचं, मला एकट्याला भज, बाकीचे दे सोडून तिकडं. काय आहे ते, कोण काय करतं कोण काय नाही, ते तुला काय करायचं, काय घेणं पडलं. मामेकम शरणम, मला फक्त शरणी आहे. माम एकम, मला एकट्यालाच. कारण की काय आहे की हे सर्व कोणाचं आहे, मीच तयार केलेलं आहे. कन कन मे भगवान आहे.
प्रत्येक कणामध्ये भगवंत आहे की नाही. सर्प होतं, सर्प तो म्हणून पाय पाय कुठं ठेवू मी आता. सर्प जो आहे ना, कारण प्रत्येक कणामध्ये भगवंत आहे. शिवा तूच आहे. मग तू जर सगळीकडे भरलं त्याचे पाय देऊ का मी? मग मला पाय देऊ नको द्यावा. त्याला पाय दिले का ते सरपटच चालतं असं. गळ्यात, शिवाच्या गळ्यात सर्परूपाने कणाकणात भगवंतच आहे. पण त्याचं नामस्मरण करा, चिंतन करा. चिंतन केल्याने दोष नाही शेवटी सर्व काही होईल. म्हणून संताचे नि अंग लगे म्हणून असो जो ऐसा सुचित्वे तीर्थाकू आसा जेणे उल्लंघविले दिशा मनोमळ. म्हणजे जो साधू आहे त्याच्या पवित्रपणाने तीर्थाला सुद्धा आश्रयभूत होतो आणि मनाचे सर्व विकार, जे विकार मनामध्ये आहेत, हे 10 दिशांच्याही पलीकडे नेऊन घालतो साधू. म्हणून साधू सगळ्यात श्रेष्ठ. कारण की तीर्थ त्याच्या दर्शनाला येतात साधूच्या. असा तो साधू आहे, माऊली म्हणतात. आज एवढे श्लोक घेतले आपण, एवढे बदल. एक तास झाला आपलं बरंच. आपण आता उद्याला पुन्हा उद्याच्या प्रवचनामध्ये राहिलेले या ओळीवरचे जे काही श्लोक राहिलेले आहेत ते आपण पूर्ण करू. विठाला 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 विठाला. रामकृष्ण हरी. जय जय राम. तुमचा हरिपाठ आता घ्या.